किती आले ग मार्क? 63. आये एवढे टक्के कमी घेतलीस काय ग? मलाच मॅट्रिकला आहे की नाही 60% होते. तुमच्या वेळेस चिटिंग चालत होती. मी हिरीचं पाणी शेंदू शेंदू घरचा स्वयंपाक करू करू भांडे घासू घासू 60% घेतले होते. तवाच्या काळातले 60% म्हणजे आताचे 90% होते. तू या शिक्षणासाठी गाव सोडून लोकांच्या घरी इथे येऊन किरायानं राहावं लागले. बापानं म्हणलं ते आणून दिलं, तुला काहीच कमी पडू दिलं नाही. लोक म्हणले गावातून निघाले ना, बघूया नांदेडला जाऊन राहायला. ती किती लेकर आहे की नाही दिवा लावतात. आणि जरासं घरातलं काम सांगलं की मला अभ्यास आहे म्हणत घेतली. इथला आता आंब्या इथं उचलून ठेवलायस की काय? हे का तू अभ्यास लावत्या शेजारच्या कल्पनाला फुललं. तिने स्नॅप टाकला होता 86% पडले. ए बापू, लोक म्हणतात ते खोटं नव्ह ग, गरीबाच्याच लेकरा शिकतात म्हणून. माय तिची आहे की नाही आई लोकांच्या घरी भांडे धुणं करते ग. बा लेकराला परिस्थितीची आपल्या जाणीव राहते की नाही, ते लेकरू शिकते. या हातात तुझ्या ताट होतं तर या हातात मोबाईल होता. 2 टाइम ट्युशन होतं. अगं त्या लॉकडाऊन मध्ये तेवढ्या तंगीमध्ये तुझ्या बापाच्या मागं लागून तुला आहे की नाही मोबाईल घेऊन द्यायला लागलो. माय लेकरू ऑनलाईन अभ्यास करी. या लेकरांत स्नॅपचॅट वर इंस्टाग्राम वर अभ्यास केलाय. आता येऊ दे तुझ्या बापाला, तू आहे की नाही लग्नच लावायला. तुम्हाला 5 ला तुझं काही डब्बा करून दिलो. आई घर सोडून जाऊ नको, मी करतो अभ्यास. अगं मी एकटीच चाललाय गावाकडे. आपण सगळे आहे रूम खाली करून चलूया. चल तू गावाकडे, त्या गावातल्या पारूकडे तुला शिलाई मशीनचा क्लास लावतो. शिवत बस कपडे. घरावर पाठी लाव, येथे पिको फॉल करून मिळेल.